मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण हार बनवत असतात. तेवढ्यातच शेजारच्या काकू तेथे येतात. ही सत्याकडे पाहत म्हणतात, जावई बापू तुम्ही सुद्धा हार बनवता की काय? त्यावेळी तो म्हणतो, हो पण मला एवढा काही बनवता येत नाही. मग आता द्या, मी तुमचा हार बनवते असं म्हणून आता लगेच त्याच्या हातातून सुई धागा त्या घेतात आणि हार बनवू लागतात. सत्या आता सगळ्यांकडे पाहतो आणि म्हणतो, तुम्ही हार बनवा तोपर्यंत मी तुम्हाला एक जोक सांगतो. मग आता तो उठून उभा राहतो. मधू म्हणते, सांगा ना पटकन जोक. त्यावेळी आता तो म्हणतो की एक दारुडा होता आणि तो रस्त्याने असा डुलत डुलत चालला होता आणि रात्रीची वेळ होती. तेव्हा अचानक त्याला समोर पोलीस दिसले. तेव्हा आता पोलीस म्हणाले, एवढ्या रात्रीची दारू पिण्याची काही गरज आहे का? जर काही गाडी येऊन धडकली वगैरे तर? मग आता तो दारूवाला म्हणतो, तुम्ही आता लेक्चर देऊ नका, कारण मला आता घरी लेक्चरसाठीच जायचंय. तेव्हा घरी कोण लेक्चर देणार असं आता तो पोलीस विचारतो. मग आता तो म्हणतो, माझी बायको लेक्चर देणार म्हणून मला लवकरात लवकर जावंच लागेल आता तिकडे. पण तिचं लेक्चर म्हणजे जरा वेगळंच असतं. दारू आरोग्यासाठी किती चांगली नसते हे ती सतत मला सांगत असते आणि त्याचे काय दुष्परिणाम असतात ना ते देखील सांगते. त्यानंतर आता सत्या हा खाली बसतो आणि मीराकडे पाहतच राहतो. तो मनातल्या मनात विचार करतो, आता जर मला दारू मिळाली नाही तर माझा पचकाच होणार आहे, काय करावं कळत नाही असं म्हणून आता तो सारखाच मीराकडे पाहतो. तेव्हा मधू म्हणते, दाजी अहो तुम्ही पहा ना, ताई किती छान फुलं ओवतीये आणि हार करतीये. कारण माझं फूल व्यवस्थित टोचत नाही, परंतु ताईने टोचलेलं फूल आहे ना अगदी व्यवस्थित बसतं त्या हारामध्ये. त्यावेळी तुझ्या ताईकडे ते तर कसब आहे, कुणाला कसं फुल टोचायचं ते तिला चांगलंच समजतं असं सत्य आता लगेच मीराला टोमणा मारतो. त्यानंतर तो पुढे म्हणू लागतो, ते फूल असो किंवा फुल असो दे, ती एकदम सगळ्यांना एकाच धाग्यात बांधून ठेवते. मग आता जर त्या धाग्यात बांधून ठेवलं नाही तर आता ते उधळून जातील ना, मग खूप उधळतील असं मीराही त्याला टोमणा मारत म्हणते. त्यानंतर तो आता मधूला म्हणतो, मधू अगं तुला तो धूमकेतू माहिती आहे का? मग आता ती म्हणते, हो मला माहिती आहे, तो तारा आहे. त्यावेळी कसला तारा आणि कसलं काय असं पुन्हा सत्या म्हणतो. मीरा म्हणते की तो तारा असतो ना, तो एखाद्याच्या डोक्यावर आदळला ना खूप त्रास होतो. मग त्यामुळे एकदा का धूमकेतू कुणाच्या आयुष्यात आला तर सगळं काही संपतंय. मग आता असं असतं का दाजी? मधू विचारते. तेव्हा शॉक बसल्यावर काय ही घेतली की सगळं काही. आता मधू म्हणते, आपण शुद्धीत असल्यानंतर त्या औषधाची सुद्धा काहीच गरज नसते. त्यानंतर आता माझ्या ताईने पहा 4 हार ओवले सुद्धा असं आता मधू म्हणते. त्यावेळी सत्या म्हणतो, मग त्यात काय अवघड आहे, मलाही येतात असे हार ओवता. मग आता तुम्ही या सुईमध्ये धागा ओवूनच दाखवा असं मीरा आता त्याच्याकडे सुई धागा देत म्हणते. तेव्हा आता मी चॅलेंज स्वीकारले, आता हे करणारच असं सत्या म्हणतो आणि सुईमध्ये धागा ओवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु त्याचे आता हात थरथर कापू लागतात. त्यावेळी मीराला समजतं की याला बरोबर आता दारूची तलप आली आहे. तेव्हा ती लगेच आता सगळेजण पाहतील या विचाराने त्याच्या हातातून लगेच ते ओढून घेते आणि म्हणते, राहू द्यात तुम्ही, मी ओवते असं म्हणून ती त्याला थांबवते. त्यानंतर आता सत्या म्हणतो की मी जरा बाहेर जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही आता हार ओवून घ्या. त्यावेळी आता मधू ठीक आहे असं म्हणते. मीरा म्हणते, नाही अजिबात जायचं नाही बाहेर. तरीही आता लक्ष्मी म्हणते, अगं बाळा त्यांना जायचं असेल तर जाऊ देत ना, तू कशाला उगीच अडवतेस? तर आता मीराला खूप टेन्शन येतं, हा पिऊन वगैरे आला तर किती मोठा गोंधळ होईल या विचाराने ती आता त्याच्याकडे पाहत राहते. तर सत्यानं ऐकता तेथून जातो. तर दुसरीकडे आता निरूपा ही पंकजच्या पाठीमागे त्याचा पाठलाग करत असते. त्याच वेळी आता पंकज पुढे पुढे जातो. मग आता निरूपा म्हणते, पंकज बाळा अरे थांब थांब. तरीही पंकज ऐकायला तयार नसतो. तो आता लगेच तिथून पुढे जातो आणि मनातल्या मनात विचार करतो, मम्माला काहीही करून आता इथे मला बोलवायलाच हवं, मम्माने माझ्या पाठीमागे यायला हवं, काय सत्य आहे ना तिला कळायला हवं. मग आता पंकज अरे बाळा तू कुठे गेलास असं म्हणून निरूपाही पुढे पुढे जाते. इकडे आता खूप वेळ होऊन देखील सत्या आलेला नसतो. म्हणून लक्ष्मी म्हणते, अगं मीरा तू जरा जावई बापूंना कॉल कर ना एकदा. मग आता मीरा म्हणते, हो करते हा.
त्यावेळी आता सत्या नेमका तेथे येतो, त्याच्या हातात पिशवीमध्ये काहीतरी असतं। तेव्हा आता मीरा त्याच्याकडे पाहतच राहते, तर लक्ष्मी म्हणते अहो मी तुमचीच वाट पाहत बसले होते। मग आता सत्या म्हणतो हो आपल्याला जेवायचं आहे ना। तेव्हा आता मधू म्हणते हो आतमध्ये तर या, मग जेवण करू दाजी। आता सत्या लगेच खाली पडण्याचं नाटक करतो। मग आता मीरा पटकन पुढे येते आणि त्याला पकडते। तेव्हा आता मी तुमच्यासाठी काय आणले ते पहा असं म्हणून सत्या आता कसली तरी पिशवीमध्ये असणारी बॉटल दाखवतो। मग आता मीराला वाटतं की राहिलेली दारू यांनी घरी आणली की काय। ती आता खूपच टेन्शनमध्ये येते आणि त्याच्याकडे पाहतच राहते। तिला प्रचंड त्याचा राग आलेला असतो। मधू म्हणते काय आहे त्याच्यात दाजी। मग आता तो म्हणतो मी सर्वांसाठी आपल्या आईस्क्रीम आणली आहे। तेव्हा आता मीराच्या जीवात जीव येतो, तर शेजारच्या काकूंच्या फ्रीजमध्ये ती आईस्क्रीम नेऊन ठेव असं आता लक्ष्मी म्हणते। त्यावेळी ठीक आहे असं म्हणून लगेच ती तिकडे जाते। काही वेळानंतर आता मीरा आणि सत्याला लक्ष्मी जेवायला बसवते। आता त्यांचं ताट छान असं सजवलेलं देखील असतं। त्यानंतर लक्ष्मी आता मधूला सांगते की ओवाळणीचं ताट घेऊन ये। मग आता लगेच ती ताट आणि गिफ्ट हे दोन्हीही घेऊन येते। लक्ष्मी त्या दोघांचं औक्षण करते आणि दोघांना छान असं गिफ्ट देते। तेव्हा यामध्ये काय आहे असं सत्या विचारतो आणि उघडून पाहतो तर त्यामध्ये छान असा शर्ट असतो, तर मीरासाठी मस्त अशी साडीसुद्धा लक्ष्मीने घेतलेली असते। तेव्हा सत्या म्हणतो खरंच खूप छान गिफ्ट आहे, मला पहिल्यांदाच असं कोणी काहीतरी दिलंय, मी तुमचे उपकार आयुष्यभर फेडू शकणार नाही असं तो आता त्याच्या सासूला म्हणतो। त्यावेळी आता ती म्हणते असं काही नाही, तुम्ही माझ्या लेकासारखेच आहात। तेव्हा सत्य आता आनंदाने जेवण करतो। दुसरीकडे एका लहानशा खोलीमध्ये पंकज येऊन तेथे उभा राहतो। तेवढ्यातच निरूपा तेथे जाते आणि म्हणते काय रे तू माझ्यापासून असा तोंड का लपवत होतास, अरे ह्या लहानशा खोलीत तू राहतो का। तेव्हा तो म्हणतो नाही मी बिझनेस मीटिंगसाठी आलो होतो। तेव्हा आता निरूपाला खूप राग येतो, ती आता सनासन त्याच्या कानाखाली मारते आणि म्हणते माझ्याबरोबर खोटं बोलतोस का तू बबड्या, अरे तुझ्यासाठी मी काय नाही केलं आणि तू माझ्यापासून असा तोंड लपवतोस। त्यावेळी तो म्हणतो मी तरी काय करू मम्मा, अगं माझं अख्खं आयुष्य बर्बाद झालंय, मला पूर्णपणे फसवलं गेलंय, मीच माझ्या हाताने माझ्या आयुष्याची राख रांगोळी करून घेतली। पुढे आता तो म्हणतो लग्नातून जेव्हापासून मी असा पळालोय ना तेव्हापासून तुझी मला सतत आठवण येतेय, अगं तेव्हापासून मी असाच भिकाऱ्यासारखा राहतोय, रोज मला तुझी आठवण यायची पण मी काहीही करू शकत नव्हतो अगं मम्मा। त्यावेळी आता पुढे तो सत्य सांगतो की त्या मुलीच्या प्रेमात पडलो आणि साप फसलो। मग आता निरूपालाही खूप मोठा पश्चाताप होतो की मी बबड्याला एवढा जीव लावला आणि शेवटी त्याने काय केलं। मग आता ती देखील खूपच रडू लागते। आता लक्ष्मी विचारते तुम्हाला थंड पाण्याची सवय असेल ना, मग तुमच्यासाठी मी शेजारच्या काकूंकडून थंड पाणी घेऊन आले, आपल्या घरात फ्रीज नाही आहे ना म्हणून। मग आता सत्य म्हणतो काही हरकत नाही, नसलं तरीही चाललं असतं, राजकुटी आहे कारण तो मला दिसला नाही बराच वेळ की आपण सर्वजण जेवायला बसू की। मग आता मधू म्हणते नको तुम्ही जेवण करून घ्या। लक्ष्मी म्हणते तो कधीही येतो, कधीही जेवतो, कधीही झोपतो, त्यामुळे त्याचा विचार तुम्ही डोक्यातून काढा, तुम्ही दोघेही जेवण करून घ्या। मग आता सत्या म्हणतो बरं ठीक आहे। मधू म्हणते असं नाही हा जेवायचं, एकमेकांच्या तोंडात अगोदर घास भरवायचा आणि मगच जेवायला सुरुवात करायची। मीरा आणि सत्या हे दोघेही एकमेकांकडे आता पाहतच राहतात। मग आता सत्या लाजतो आणि म्हणतो नको मला खूप लाज वाटते तिच्या तोंडात घास भरवायला। त्यावेळी आता मीरा देखील लाजते आणि म्हणते तुम्हाला लाज वाटत असेल परंतु मला नाही, मी तुम्हाला भरवते घास असं म्हणून ती सत्याला आता घास भरवणार असते। तेवढ्यातच राज आता तेथे येतो। आता तेथे आल्यानंतर तो आता रागात सत्याकडे पाहतो आणि म्हणतो काय माझ्याशिवाय जेवणाची पंगतसुद्धा सुरू झाली की काय। आता मीरा म्हणते अरे तुझे दाजी म्हणत होते की राज आल्यानंतरच आपण जेवायला बसू, परंतु मीच म्हटलो की नको, मग आता काय मी या घरचा मुलगा आहे, तुम्ही विसरलात की काय, जावई काय 2 दिवसाचा पाहुणा असतो आणि गरजेची वेळ आल्यावर मी या गावचाच नाही असं तो म्हणतो। जावई सगळे असेच असतात, जर काही उरलं सुरलं तर मला जेवायला बोलवा, नाहीतर यांना जेवायला द्या असं म्हणून आता राज हा रागातच घराबाहेर पडतो। मग आता मीराला खूप वाईट वाटतं, तर लक्ष्मी खूपच घाबरते जर जावई बापूंना राग आला तर। मग आता मधू म्हणते तुम्ही जेवण करून घ्या, त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ताईदाजी।
त्यानंतर मधू म्हणते, आता ताई तू घास भरव बरं दाजींना. मग आता ती लगेच त्याला पटकन घास भरवते. तेव्हा लक्ष्मी म्हणते, अगं हळू, किती पटकन घास भरवते. तेव्हा आता सत्या म्हणतो, काय आहे ना, तुमच्या जावयाला खूप भूक लागली ना, म्हणून मुलीने मोठा घास पटकन भरवला. पतिव्रता आहे ना ती कशी नवऱ्याला उपाशी ठेवेन, असं म्हणून तो मीराकडे पाहतो. त्यावेळी आता सत्याला मधू म्हणते, आता तुम्ही घास भरवा दाजी माझ्या ताईला. मग आता सत्या नाईलाजाने मीराला घास भरवत असतो. त्यावेळी मीरा जोरातच आता त्याच्या बोटाचा चावा घेते. मग आता मधू हसते. सत्या जोरात ओरडतो. मधू म्हणते, चांगलाच लव बाईट घेतलंस ग तू ताई. त्यावेळी आता सत्या हळूच मीराला म्हणतो, आता बघ मी सगळं वसूल करतो घरी गेल्यानंतर. मग आता मीरा म्हणते, तुम्ही घरी तर चला, मग बघते तुमच्याकडे. तेव्हा आता त्या दोघांचं हळू बोलणं सुरू. सत्याला जोराचा ठसका लागतो. मग आता लक्ष्मी पटकन पुढे येते, सत्याला पाणी पाजते, त्याच्या पाठीवरून हात फिरवते आणि म्हणते, बरं वाटतंय ना तुम्हाला. तेव्हा तो म्हणतो, हो बरं वाटते. अगदी आईसारखी काळजी घेणारी सासू समोर असल्यानंतर सत्या आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, हे सर्व निरूपाने करायला हवं होतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा ही सत्याला थँक्यू बोलते, कारण तुम्ही आज पिला नाहीत म्हणून. मग आता सत्या म्हणतो, मी दारूच्या दुकानामध्ये गेलो होतो, परंतु माझा मूडच नाही लागला, कारण आज मला माझी फॅमिली मिळाल्यासारखं झालं, कारण मायेने प्रेमाने तुझी आई सगळं काही करते. त्याचबरोबर मी मग डायरेक्ट कुठे गेलो माहिती आहे का, आईस्क्रीमच्या दुकानात गेलो आणि तिथे फॅमिली पॅक मागितला. म्हटलं की फॅमिली पॅकच द्या आज. त्यावेळी आता सत्या आईस्क्रीम खात असताना त्याच्या आता तोंडाला ती लागते, तर मीरा आता स्वतःच्या पदराने त्याचं तोंड पुसते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.